संपूर्ण महाराष्ट्र हा संशयाच्या भोवरामध्ये आहे. कारण की तुम्ही बघा, ज्या पद्धतीनं धस साहेब ह्यामध्ये पवित्रा घेऊन आक्रमकपणे वास्तुस्थिती ह्या महाराष्ट्रासमोर मांडत आहेत. आता ही वास्तुस्थिती तुम्ही पहा, वाल्मिकी कराड धनंजय मुंडेचे अतिशय जवळचे मित्र. स्वतः मुंडे साहेबांनी सांगितलं की वाल्मिकी होय, वाल्मिकी माझा मित्र आहे. मग त्याच्यामध्ये सांगणं काय चुकीचं आहे? मग वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडे साहेबाचा मित्र, धनंजय मुंडे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबाचे मित्र. आता ह्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्याचे अति जवळचे मित्र धनंजय मुंडे साहेब, धनंजय मुंडे साहेबाचे अति जवळचे मित्र वाल्मिकी कराड आणि वाल्मिकी कराडची टोळी. आता याच्यामध्ये महाराष्ट्र संपूर्ण पाहत आहे की आपल्याला न्याय मिळते का नाही. आज जर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आज हयात जर असते तर अशा टोळीला लाता मारून तिथून काढून दिलं असतं. धनंजय मुंडेला थोडीशी काही जर शरम असेल, थोडीशी काही लाज निर्माण होत असेल तर धनंजय मुंडेंनी आज राजीनामा द्यायला पाहिजे. ते जर देत नसतील तर जे आपल्या विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत, फडणवीस साहेबांकडे संपूर्ण महाराष्ट्र एक चांगला व्यक्ती म्हणून पाहते. मग मुंडे साहेबांवरही शंका निर्माण होते की आपले मित्र धनंजय मुंडे आहेत, म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढून द्यायला पाहिजे. कारण की हे टोळी जी आहे एकमेकांची मित्रत्वाची टोळी आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला जरी आज चित्र टीव्हीवर वेगळं दिसत असेल, पण अंतिम जेव्हा चार्जशीट पुटअप होईल, अंतिम कोर्टामध्ये चार्जशीट जाईल, कशा पद्धतीनं चार्जशीट जाईल, यांना कशा पद्धतीनं कोर्टामध्ये यांना आरोपी सुटल्या जातील, ह्या पद्धतीचं षडयंत्र रचल्या जाऊ शकते, ही भीती संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. तुम्ही जो आरोप केलाय की एक प्रकारे वाल्मिकी कराडच्या जी टोळी आहे तिला अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असल्याचा, मी मुख्यमंत्र्याचा पाठिंबा असल्याचं म्हणत नाही. कारण की धनंजय मुंडेंचे अति जवळचे मुख्यमंत्री साहेब आहेत, धनंजय मुंडेचे अति जवळचे वाल्मिकी कराड आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भोवरामध्ये आहे. मित्र मित्राला वाचवते. कारण की आपण इतिहास पाहतो, कर्ण हा पांडवाचा मित्र होता, कर्ण हा दुर्योधनाचा मित्र होता आणि कर्णाला माहित होतं की दुर्योधनाची बाजू आपण घेऊन आलोय चुकीची आहे, तरी कर्णाने आपल्या मित्राला दुर्योधनाला साथ दिली. मग कदाचित असं होऊ शकते, धनंजय मुंडे साहेबांना माहित असू शकते की वाल्मिकी कराड दोषी आहे, परंतु मित्राला आपण साथ दिली पाहिजे, जसं कर्णाने दुर्योधनाला दिली. असं काय होऊ शकत नाही. म्हणून हे मित्रतामध्ये एक संशय निर्माण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भोवरात आहे. जर धनंजय मुंडे राजीनामा नसतील देत तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना राजीनामा द्या, त्यांना मंत्रिमंडळातून काढायला पाहिजे. सर्वस्वी अधिकार आहे मुख्यमंत्र्याच्या.